तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता समृद्धी महामार्गाला आहे। तुम्ही बघू शकता समृद्धी महामार्गाला आहे ना भरपूर पेट्रोल पंप आहे, म्हणजे जागोजागी पेट्रोल पंप आहेत। पण मग गडकरी साहेबांना माझी एक विनंती आहे, त्या प्रत्येक पेट्रोल पंपावरती ना एक नोजल तरी सीएनजी कंपल्सरी द्या, जेणेकरून आहे ना खूप फरक पडेल। भरपूर गाड्या सीएनजीच्या आहेत, ज्या ट्रक आहेत, काही माल वाहतुकीचे ट्रक आहेत, सिडॅन कार आहेत। आणि समृद्धी महामार्गाला ना सीएनजी कुठेच नाही। सीएनजी जर आपल्याला भरायचं असेल तर कुठेतरी खाली उतरावं लागतं एखाद्या शहरामध्ये, गावामध्ये, आणि तिथून सीएनजी भरून परत वरती यावं लागतं। तर गडकरी साहेबांना एक मनापासून विनंती आहे, ह्या समृद्धी महामार्गाला आहे ना तुम्ही कंपल्सरी प्रत्येक पेट्रोल पंपावरती एक तरी सीएनजीचं नोजल द्या, जेणेकरून खूप फायदा होऊन जाईल आणि ड्रायव्हर लोकांना आहे ना ही बुकिंग परवडेल, ही भाडे परवडतील। आता नाशिकवरून नागपूर इतकं लांब आहे ना, तर तिथे नाही का पेट्रोल पंप त्या लाईनीत भरपूर आहे, पण सीएनजी नाही, तर पेट्रोलवर जायला काही परवडत नाही। तर तुम्ही प्रत्येक पेट्रोल पंपावरती एक एक सीएनजी पंप नक्की करा, छोटा का होईना, एक नोजल का होईना चालू करून द्या, जेणेकरून खूप फरक पडून जाईल, खाली उतरायची गरज नाही पडणार आणि अजून टायमिंग कव्हर होऊन जाईल। आणि पब्लिक, तुम्हाला काय वाटतं, समृद्धी महामार्गाला सीएनजी पंप व्हायला पाहिजे का जागोजागी? वाटत असेल तर कमेंट नक्की करा, आणि व्हिडिओ आवडतं लाईक करा, फॉलो करा, आणि हा व्हिडिओ गडकरी साहेबांना नक्की टॅग करा। धन्यवाद पब्लिक।